नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 2024-25 करिता एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे। प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मूल्यांकन फाईल आपण कशी तयार करायची याची माहिती दिलेली होती। तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे या सिरीजचा, परंतु आपल्या बऱ्याचशा बांधवांचे कमेंट्स आलेले होते की सर, या अंतर्गत जे मूल्यमापन होणार आहे, जे मूल्यांकन होणार आहे ते कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या प्रपत्रामध्ये होणार आहे किंवा तिथे कोणत्या मुद्द्याला किती गुण, अशा पद्धतीची काही माहिती असेल तर पाठवा। तर मित्रांनो, या अंतर्गत आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत जे मूल्यमापन होणार आहे, जे तपासणी होणार आहे, ते तपासणी प्रपत्र कशा पद्धतीचं असणार आहे, कोणत्या मुद्द्याला किती गुण असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक 2 मूल्यांकन तपासणी प्रपत्र कशा पद्धतीचं असणार आहे, कोणत्या मुद्द्याला किती गुण असणार आहे आणि काय काय पुन्हा नवीन असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 सन 2024-25 करिता शाळा तपासणी प्रपत्र कशा पद्धतीचं असणार आहे, मूल्यांकन जे आपल्या शाळेचं होणार आहे ते कसं होणार आहे, कोणत्या प्रपत्राच्या सहाय्याने होणार आहे, याची माहिती आता आपण पाहणार आहोत। तर बघा, हे जे प्रपत्र आहे, हे प्रपत्र आपल्याला तपासणी दरम्यान हे जे पथक येणार आहे ते भरणार आहे आणि हे अशा पद्धतीचं असणार आहे। तर मित्रांनो बघा, आपण ऑनलाईन माहिती पूर्ण फायनलाइज केल्यानंतर आपल्या शाळेची तपासणी होणार आहे। तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती या प्रपत्रामध्ये दिलेली असणार आहे आणि कोणत्या मुद्द्याला किती गुणांकन असणार आहे आपल्या शाळेच्या सुविधेनुसार ते आपल्याला इथे आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळा तपासणी प्रपत्र असणार आहे। शाळेचं नाव, युडाईस क्रमांक, तपासणी दिनांक असणार आहे, पायाभूत सुविधा। पहिला जो त्यामध्ये मित्रांनो 3 मुद्द्यामध्ये ही माहिती आहे, संपूर्ण आपल्याला माहित आहे। तर पहिला जो मुद्दा आहे पायाभूत सुविधा, एकूण 33 गुणांसाठी हे असणार आहे। तर बघा, यामध्ये जे निकष आहे, जसं वर्गखोल्या, ग्रंथालय असणार आहे, तर यामध्ये पुरेशा वर्गखोल्या असतील तर 1 गुण असणार आहे, एकूण 3 गुणांसाठी असणार आहे। त्यानंतर शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे असेल तर 1 गुण आणि शाळेत प्रयोगशाळा असेल तर 1 गुण, असे एकूण 3 गुण असणार आहे। यापैकी फक्त आपल्याकडे जर वर्गखोल्या असतील आणि ग्रंथालय आणि प्रयोगशाळा नसेल तर आपल्याला 1च गुण मिळणार आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय, यामध्ये मुख्याध्यापक कार्यालयासाठी 1 गुण आणि एकत्रितरित्या व्यवस्था असल्यास 1 गुण, अशा पद्धतीचे असणार आहे। तर बघा, त्यानंतर आहे आरोग्य सेवा, त्यानंतर आहे स्वच्छता विषय, जसं हँड वॉश स्टेशन वगैरे आहे, त्यासाठी 1 गुण आणि शाळेमध्ये CWSN म्हणजे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जर स्वच्छतागृह उपलब्ध असेल तर त्यासाठी 1 गुण आहे। तर असं विभाजन इथे केलेलं आहे। शालेय फर्निचर, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता, तर यासाठी 1 गुण असणार आहे। तर बघा, उपमुद्दे जे आहे त्यानुसार 1-1 गुण तिथे डिवाइड केलेले आहे आणि संपूर्ण त्या पद्धतीने हे जे प्रपत्र आहे हे भरले जाणार आहे। तर आपल्या शाळा स्तरावर मित्रांनो जे पथक येणार आहे त्यांनी याच पद्धतीने गुणांकन करणार आहे किंवा आपल्या शाळेच्या सुविधा संपूर्ण जाणून घेणार आहे आणि आपण जे ऑनलाईन माहिती भरली त्याच आधारे भरलेली आहे। तर बघा, सेक्शन जसं 33 गुणांचं आहे, त्यानंतर शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, हे सर्वात मोठं सेक्शन असणार आहे, यासाठी एकूण 74 गुण असणार आहे। तर बघा, यामध्ये सुद्धा डिवाइड केलेलं आहे, जसं आधार वैधता, सरळ प्रणाली उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, युडाईस प्रणालीवरील नोंदी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, छायाचित्र सहभाग। तर बघा, यासाठी एकूण 10 गुण आहे, परंतु यामध्ये डिवायडेशन कसं आहे, आधार वैधता 100% विद्यार्थ्याची पूर्ण जर असेल तर त्यासाठी 3 गुण आहे। त्यानंतर सरळ प्रणालीचा उपयोग तसेच माहिती अद्ययावतीकरण, अपडेट जर संपूर्ण असेल तर त्यासाठी 3 गुण असणार आहे। त्यानंतर युडाईस प्रणालीवरील नोंदी जर अपडेट असतील त्यासाठी 2 गुण आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, छायाचित्र दर्शनी भागात आहे का। मागे GR आला होता मित्रांनो, आपल्याला शाळेमध्ये शिक्षकांचे ते फोटो दर्शनी भागात लावायचे होते, त्यासाठी 2 गुण असणार आहे। तर अशा पद्धतीने ते डिवायडेशन असणार आहे। त्यानंतर महावचन चळवळी संदर्भात हा जो मुद्दा आहे, यामध्ये सुद्धा एकूण 10 गुण आहे। यामध्ये महावचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असेल तर 4 गुण, त्यानंतर मागील वर्षी या अभियानात अंतर्गत शपथ जर घेतली असेल तर त्या अंतर्गत 2 गुण। तर
मित्रांनो हे जे संपूर्ण मुद्दे आहे आणि हे जे गुण आहे यामध्ये आपण जर ऑनलाईन केलेले असतील तर याचा रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. नुसतं आपण ऑनलाईन केलेलं असेल परंतु आपल्याकडे जर रेकॉर्ड नसेल तर आपल्याला तो गुण मिळणार नाही आहे. तर आपल्याला त्या संदर्भात ते रेकॉर्ड वगैरे ठेवायचं आहे जर असेल तर अशा पद्धतीने संपूर्ण इथे डिवायडेशन आहे. जशा विविध समित्या आहे, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शिक्षक शाळा सुधारणा, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती यासाठी 1 गुण असणार आहे. त्यानंतर शाळा विकास आराखड्यासाठी 1 गुण, तक्रार निवारण यंत्रणेसाठी 1 गुण, अशा पद्धतीचे डिवाइड केलेले आहे. एकूण या सेक्शनला 5 गुण आहे. त्यानंतर विद्यांजली पोर्टल आहे यासाठी 10 गुण आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर जर शाळेची नोंदणी केलेली असेल तर 3 गुण आहे. आणि पोर्टलवर मागणी जर नोंदवली असेल, नोंदणी तर झाल्यानंतर जर मागणी नोंदवली असेल तर त्यासाठी एकूण 5 गुण आहे. तर याचा रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबीची उपलब्धता करून घेतल्यास त्यासाठी 2 गुण आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्यानुसार तिथे गुण डिवाइड केलेले आहे. आणि याचा रेकॉर्ड सगळ्यात महत्वाचा असणार आहे मित्रांनो. आपण जर ऑनलाईन केलेलं असेल आहे म्हणून तर त्याचा रेकॉर्ड असणं सुद्धा खूप आवश्यक असणार आहे. तर ब जे सेक्शन आहे त्यामध्ये एकूण 74 गुणांचं ते असणार आहे. आपण बरेचसे या अगोदर व्हिडिओ बघितलेले आहे, हे संपूर्ण सेक्शन आपल्याला माहित आहे. त्यानंतर बघा शेवटचं जे सेक्शन आहे ते असणार आहे शैक्षणिक संपादन. हे असणार आहे 43 गुणांसाठी. जसं विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता पॅटच्या संदर्भात असणार आहे. तर यासाठी इंग्रजीसाठी 4 गुण, त्यानंतर गणितसाठी 4 गुण आणि भाषेसाठी 4 गुण, असं एक टोटल 12 गुणांचं हे असणार आहे. तर याचा रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक असणार आहे. तर त्यानंतर 5वी 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण यासाठी एकूण 2 गुण असणार आहे. त्यानंतर स्वच्छता मॉनिटरसाठी एकूण 5 गुण असणार आहे. प्रभावी अंमलबजावणी होत असेल तर 3 आणि चालू वर्षात जर सहभाग असेल तर 2, असं डिवायडेशन आहे त्याचं. तर अशा पद्धतीने इथे संपूर्ण डिवायडेशन केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आपण जर ऑनलाईन माहिती भरलेली असेल तर त्याचं रेकॉर्ड आपल्याकडे संपूर्ण रेकॉर्ड असणं खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे आपण बघितलेलं आहे. आपल्या शाळेवर जे काही पथक येणार आहे ते या परिपत्रकानुसार आपलं संपूर्ण जे मूल्यांकन आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत टप्पा क्रमांक 2 अंतर्गत ते करणार आहे. आणि त्यानुसार आपल्या शाळेला ते गुणदान करणार आहे. एकूण अ ब क असे मिळून 150 गुण असणार आहे. आणि त्यानुसार आपल्याला किती प्राप्त होतात ते आता आपल्या सुविधेनुसार किंवा आपण जे काही माहिती भरली जे काही रेकॉर्ड असेल त्यानुसार ते असणार आहे. तर बघा संपूर्ण प्रपत्र भरल्यानंतर इथे जे मूल्यांकनची जे टीम येणार आहे, जे पथक येणार आहे त्यांचे नावं असणार आहे, त्यांची स्वाक्षरी असणार आहे. आणि या प्रपत्रावर आपल्याला मुख्याध्यापक म्हणून स्वाक्षरी करायची आहे आणि ते प्रपत्र त्यांच्याकडे द्यायचं आहे. तर मित्रांनो हे जे प्रपत्र आहे हे जर आपल्याला हवं असेल तर मला कमेंट्स करा, मी आपल्याला याची PDF लिंक देणार आहे. आणि आपली जर तपासणी या अंतर्गत अजूनपर्यंत व्हायची असेल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत तर लवकरच ती होणार आहे. आणि आपलं जर काम अजूनपर्यंत बाकी असेल तर आपण ते फायनलाइज वगैरे करून घ्या. या संदर्भात प्रत्येक विषयावर आपण व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. आपण जर अजूनपर्यंत बघितलेली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे. तर या अंतर्गत जर काही समस्या असेल तर कमेंट्स करा. आणि मित्रांनो या प्रपत्राची लिंक या आपल्याला जर हवी असेल तर मला कमेंट्स करा, मी लगेचच आपल्याला ती देणार आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.